निलजी येथे महिलेवर अत्याचार करणाऱ्या व चोरी प्रकरणातील एकाला अटक। निलजी प्रकरणात सांगली पोलिसांची नाचक्की झाली होती। कित्येक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक। निलजी तालुका मिरज येथे दिनांक 26 जुलै रोजी तक्रारदार महिला आपल्या पतीसोबत रात्री घरी झोपली असताना रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास 4 संशयित इसमांनी त्यांच्या घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश करून त्यांना मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून यातील एक आरोपीने तक्रारदार महिलेवर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले होते। या प्रकरणात पोलिसांनी गजपती शिसफुल भोसले वय 30 राहणार आंबेडकर नगर बोलवाड तालुका मिरज जिल्हा सांगली याला अटक करण्यात यश मिळविले आहे। कित्येक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा एक संशयित पोलिसांना मिळून आला आहे। लिंगनूर ते बेळंकी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जलसंपदा कार्यालयाबाहेर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। यातील अन्य 3 आरोपी अजूनही फरारच आहेत। या प्रकरणात सांगली पोलिसांची पुरती नाचक्की झाली होती। निलजी येथील प्रकरणात महिलेवर शारीरिक अत्याचार करून लुटल्याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना दिलेल्या होत्या। वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते। वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे या गुन्ह्याचा तपास करीत असताना एलसीबीच्या पथकातील अनिल ऐनापुरे, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, सोमनाथ गुंडे हे तांत्रिक तपास व मिळालेल्या बातमीच्या आधारे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निलजी गावात जबरी चोरी करून बलात्कार केलेल्या गुन्ह्यातील आरोपी गजपती भोसले हा लिंगनूर ते बेळंकी जाणाऱ्या रस्त्यावर फिरत आहे अशी बातमी मिळाली होती। पोलिसांना मिळालेल्या बातमीप्रमाणे लिंगनूर ते बेळंकी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जलसंपदा कार्यालयाच्या बाहेर सापळा लावून थांबले असता एक संशयित इसम फिरताना दिसून आला। त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता निलजी येथील जबरी चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने सदर गुन्हा हा त्याच्या अन्य साथीदारांसोबत केला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। गजपती भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळालेली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज, उपविभाग मिरज प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक बहिरू तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, इम्रान मुल्ला, अमोल लोहार, आमसिद्ध खोत, कुबेर खोत, सोमनाथ गुंडे, अनंत कुडाळकर, श्रीधर बागडी, अजय बेंद्रे, सोमनाथ पतंगे, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, करण परदेशी, शिवाजीराव सिद्ध, सुशांत चिले, अजय पाटील, विवेक साळुंके, कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।